नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महापारेषांमध्ये भरती आलेली आहे आणि ही भरती जी आहे ती सोलापूर जिल्ह्यासाठी ही भरती असणार आहे आणि जे विद्यार्थी ट्रेनी असणार आहेत त्यांच्यासाठीची ही भरती असणार आहे. या भरतीबाबत आपण सविस्तर माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर आपण आपल्या आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया. मित्रांनो, ही जी भरती आहे ही भरती सोलापूर जिल्ह्यासाठी आहे आणि तुम्हाला हे जे ऑनलाईन अर्ज करायचे आहेत या भरतीसाठी, हे ऑनलाईन अर्ज तुम्हाला 11/6/2024 ते 21/6/2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला मित्रांनो ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरती तुम्हाला जाऊन हे अर्ज करायचे आहेत आणि हे अर्ज जे आहेत ते ऑनलाईनच अर्ज असणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. ही जो ट्रेड आहे तो जे विद्यार्थी इलेक्ट्रिशियन आहेत त्यांच्यासाठीची भरती असणार आहे आणि त्याच्यामध्ये एकूण 63 जागांसाठीची ही इलेक्ट्रिशियनची भरती आहे. ज्या विद्यार्थी मित्रांचा इलेक्ट्रिशियनचा जो ITI झालेला आहे त्यांच्यासाठी ही भरती आहे आणि इथं तुम्हाला कोणताही अनुभव वगैरे काही लागणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन जे काही फॉर्म भरणार आहे तो फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत आणि शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते इथं दिलेलं आहे. तुम्ही SSC पास असणं किंवा तत्सम परीक्षा पास असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परीक्षेत नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तुमचा वीज तंत्री हा ITI तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहेत, SSC गुणपत्रक, प्रमाणपत्रक, ITI उत्तीर्ण गुणपत्रिका, 4 सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रिका आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, मागासवर्ग प्रवर्गात येत असल्यास जात प्रमाणपत्र, डोमासाईल, उत्पन्नाचा दाखला, त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल तर त्याचे प्रमाणपत्र, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गात समाविष्ट असल्यास त्याचे प्रमाणपत्र मित्रांनो तुम्हाला लागणार आहे. आणि इथं तुम्हाला विद्या वेतनही दिले जाणार आहे. ही जी भरती आहे ही भरती 1 वर्षासाठी असणार आहे मित्रांनो, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज जो करायचा आहे तो ऑनलाईन अर्ज व्यवस्थित पद्धतीनं भरायचा आहे. त्याच्यामध्ये तुमच्या मार्कशीट्स वरती जे नाव असणार आहे तेच नाव वगैरे टाकायचं आहे. स्पेलिंग मिस्टेक वगैरे कुठेही करायची नाही मित्रांनो. चुकीचा किंवा अपुरा अर्ज असेल तर तो ऍक्सेप्ट होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आणि कास्ट वाईज कशा पद्धतीनं आरक्षण आहे हेही इथं तुम्हाला मी दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 18 ते 38 वर्ष वयोगट असणार आहे. जर तुम्ही या वयोगटात मोडत असेल तर अर्ज भरायचा आहे. मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथिल क्षमता देण्यात आलेली आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन अर्ज भरणार आहे त्यावेळेला तुमचा जो ईमेल ID आहे तो व्यवस्थित मित्रांनो तिथं टाकायचा आहे. ईमेल ID चुकीचा टाकला तर तुमच्याशी कम्युनिकेशन होणार नाही, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. त्यामुळे सध्या तुमचा जो चालू मेल ID आहे तोच मेल ID तिथं ऑनलाईन अर्ज भरत असताना द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो काय करायचं आहे, फक्त ऑनलाईन अर्ज करून आपलं काम संपणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही जो काय ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे आणि वरती ज्या काय तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेले आहेत त्या सर्व डॉक्युमेंट ज्या आहेत त्या तुम्हाला काय करायच्या आहेत, 11/6/2024 ते 21/6/2024 पर्यंतच तुमचा अर्जाचा विचार केला जाणार आहे. आणि तुम्ही जे काय वरती डॉक्युमेंट सांगितलेले आहेत त्या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला 28/6/2024 ला सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचे आहे, हा जो ऍड्रेस दिलेला आहे त्या ऍड्रेस वरती पाठवायचे आहेत. ते डॉक्युमेंट पाठवत असताना तुम्ही ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, वरील सर्व डॉक्युमेंट, स्वतःची स्वाक्षरी करायची आहे त्याच्यावरती सर्व डॉक्युमेंट वरती. आणि त्या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला 28/6/2024 पर्यंत या जो ऍड्रेस दिलेला आहे या ऍड्रेस वरती पाठवायच्या आहेत. मित्रांनो, ही जी काही PDF आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. आणि हा जो परिपत्र अ म्हटलेला आहे तेही तुम्हाला त्या अर्जाबरोबर भरणं आवश्यक आहे. हे सर्व डॉक्युमेंट पुन्हा एकदा मी डॉक्युमेंट रिपीट करतो. परिपत्र अ, ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत आणि वरतीच्या काय डॉक्युमेंट सांगितलेल्या आहेत या सर्व डॉक्युमेंटची एक एक कॉपी तुमची स्वतःची स्वाक्षरी करून काय करायचं आहे, स्पीड पोस्टनं किंवा साध्या पोस्टनं तुम्हाला या ऍड्रेस वरती पाठवायच्या आहेत. कधीपर्यंत, 28/6/2024
24 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथं पोहोचतील अशाच बेतामध्ये ते सर्व डॉक्युमेंट पाठवायचे आहेत। मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि याबाबत काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तर मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।